Namaste, this is Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत भाग्यांक 6 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांच्या लाईफमधले लकी नंबर्स, लकी कलर्स या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला आता सुरुवात करूयात आपण भाग्यांक 6 बद्दल. आता भाग्यांक 6 म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज केली असता आपल्याला नंबर 6 मिळतो, अशी सगळी लोक भाग्यांक 6ची असतात. भाग्यांक 6 हा शुक्राचा मालक आहे, त्याचा शुक्राच्या अंमलाखाली हा नंबर येतो. शुक्र दैत्यगुरु शुक्राचार्याचे मालक आहे. मग नंबर 6 काय आहे? नंबर 6 लक्झरी आहे, कम्फर्ट आहे. नंबर 6 नीटनेटकेपणा आहे. त्यामुळे या लोकांमध्ये तुम्हाला दिसेल की हे लोकांना टापटीपणा, नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी यांच्याकडे असतात. ग्लॅमरची आवड असते, ग्लॅमरस गोष्टींची आवड असते. लाईफमध्ये उच्च राहणीमान असतं, परफ्युम्स, मोठ्या गाड्या, बंगल्या या सगळ्या गोष्टींची आवड असते. पैसे मिळवणे कसे मिळवता येतील, पैसे कशा पद्धतीने कमावता येतील यावर फोकस असतो. पैसा जास्तीत जास्त मिळून आपल्या लाईफ लक्झरियस कसं करता येईल यावर यांचा फोकस असतो. यांची कलात्मक दृष्टी असते, यांची भावना कलात्मक असते. यांच्या लाईफमध्ये कलेचं खूप मोठं महत्त्व असतं. ह्या लोकांना त्यांच्या लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी त्यांचे गोल्स त्यांना हेल्प करत असतात. त्यांना जे लक्झरी मिळवायचे लाईफमध्ये ते त्यांना कॉन्स्टंटली पुश करत असतात किंवा आपण हे काम केलं पाहिजे, आपल्यासाठी हे काम केलं पाहिजे. त्यांचं वर्तन, वागणं, बोलणं हे चांगलं असतं. लोकांना मधुर असतं, लोकांबरोबर ते जुळवून घेतात, लोकांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. फॅमिलीचे कनेक्टेड असतात, फॅमिलीसोबत त्यांचा बॉन्ड चांगला असतो. फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, फॅमिलीसोबत राहावं यासाठी हे प्रयत्न करत असतात. आपल्या फॅमिलीला कशी सगळी सुख देता येतील यावर यांचा फोकस असतो. आपल्या मुलांकडं, आपल्या मुलाबाळांकडे ह्यांचं चांगलं लक्ष असतं. लाईफ पार्टनर म्हणून सुद्धा हे लोक आपल्या लाईफ पार्टनरचा, समोरच्या व्यक्तींचा चांगला सांभाळ करू शकतात. आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेण्यामध्ये हे मागे पुढं कमी करत नाहीत. हे लोक नेहमी आपल्याकडून आपलं जे बेस्ट देता येईल त्याचा प्रयत्न करत असतात. या लोकांना लाईफमध्ये त्यांचे गोल्स अचीव करायचे असतात. कमीत कमी वयामध्ये, कमीत कमी गोष्टींमध्ये, कमीत एफर्ट्समध्ये त्यांनाही त्यांचे गोल्स अचीव करायचे असतात. लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी हे चांगल्या गोष्टींचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांच्या लाईफमधले गोल अचीव करताना जेवढ्या सिम्प्लिफाय वेमध्ये त्यांना करता येतील आणि त्यांना त्यांचं लाईफ लक्झरियस पद्धतीने जगता येईल यावर त्यांचा मेन फोकस असतो. ह्या लोकांचं वागणं, बोलणं व्यवस्थित असतं. या लोकांना नवीन कपड्यांची हौस असते, नवीन कपड्यांची सवय असते. घरामध्ये इंटेरियर डेकोरेशन यांच्या आवडीचं झालं पाहिजे यावर त्यांचा फोकस असतो. झाडं असतील, प्लांट्स असतील, यावर डेकोरेशन कसं करायचं, इंटिरियर कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं यांचं बारीक लक्ष असतं. फॅमिली मॅटर्समध्ये हे खूप इन्व्हॉल्व्ह होऊन काम करत असतात. ऑफिसमध्ये जिथे काम करतील, जिथे बिझनेसमध्ये काम करतील तिथे सुद्धा नीटनेटकेपणा, टापटीपणा ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपली एक वेगळी पर्सनॅलिटी लोकांमध्ये दिसेल यावर त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक फॅशनचा ट्रेंड त्यांना यूज करायचा असतो. प्रत्येक आलेला ट्रेंड, सनग्लासेस असतील, प्रत्येक गोष्ट नवीन त्यांना पाहिजे असते. नवीन फोन्स असतील, गाड्या असतील, ट्रॅव्हल असेल, ह्या लोकांना खूप आवडतं. या लोकांचे जर आपण फायनान्सेसचा विचार केला तर या लोकांना ब्युटी प्रॉडक्ट्समधून, कपड्यांमधून, फिल्म, आर्ट या सगळ्यामधून चांगले पैसे कमावता येतात. हे लोक आर्टिस्ट चांगले असतात. या लोकांमध्ये कोणती ना कोणती कला असते, त्या बेसिसवर हे लोक काम करू शकतात. पण या लोकांचा जर आपण विचार करायचा झाला तर निगेटिव्ह ट्रेट्समध्ये बघितलं झालं तर प्रत्येक गोष्टीचा कधी कधी अतिरेक करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या गोष्टीचा अतिरेक या लोकांना त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे त्या गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या लक्झरीज लाईफ मिळवण्यासाठी आपण रियालिटीशी कॉम्प्रोमाइज करतोय का? रियालिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण रिव्ह्यू करत नाही आहे का? आपण कुठल्या वाईट संगतीत लागलो का? या सगळ्या गोष्टींची त्यांनी चौकशी केली पाहिजे. स्वतःच्या अंतर्मनाबरोबर राहण्याची चर्चा केली पाहिजे, तर त्यांना चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. जर हेल्थच्या बाबतीत विचार करायचं झालं तर सायनसायटिसचे प्रॉब्लेम या लोकांना होत असतात. श्वसन संस्थे रिलेटेड प्रॉब्लेम होत असतात. स्किन रिलेटेड काही ना काही त्यांचे इश्यू चालू असतात, तर त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. सीझनल गोष्टी त्यांना लवकर अफेक्ट करू शकतात, त्याचीही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ओव्हरऑल यांची हेल्थ ठीक राहते आणि हे हेल्थमधून लवकर रिकवरसुद्धा होतं. त्यांची इम्युन सिस्टीम चांगली असते. हे झालं त्यांची हेल्थ. त्यांचं करिअर, मनी आपण बघितले. आता आपण बघूयात त्यांचे लकी कलर्स, लकी नंबर्स काय आहेत. लकी कलर्सच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सगळे फ्लोरल प्रिंट्स त्यांच्यासाठी चांगले राहतात. पिंक कलर त्यांच्यासाठी चांगला राहतो, लाईट ब्ल्यू कलर त्यांच्यासाठी चांगला राहतो, व्हाईट कलर त्यांच्यासाठी चांगला राहतो. या सगळ्या कलरचा उपयोग त्यांनी केला पाहिजे.
लकी नंबरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर नंबर 6 त्यांच्यासाठी लकी राहतो. 6, 15 आणि 24 ह्या डेट्स त्यांच्यासाठी लकी राहतात. त्यांचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. नंबर 5 सुद्धा त्यांच्यासाठी लकी राहतो. त्याचा सुद्धा त्यांनी भरपूर चांगला उपयोग केला पाहिजे. 5, 14, 23 या तारखा सुद्धा या लोकांना चांगल्या राहतात. डेचा विचार करायचा झाला तर मंडे त्यांच्यासाठी लकी राहतो, फ्रायडे त्यांच्यासाठी लकी राहतो आणि वेन्सडे त्यांच्यासाठी लकी राहतो. या 3 डेचा उपयोग त्यांनी केला पाहिजे. स्वतःच्या लाईफमध्ये त्यांना सक्सेस मिळवायचं असेल, काही करायचं असेल तर पहिली गोष्ट त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी कधी झटकून नाही दिल्या पाहिजे. कारण की नंबर 6ला जर तो त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थित पार करत असेल तर त्याला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण जर तेच लोक त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीपासून पळत असतील किंवा एखादी गोष्ट आपल्याला नाही करायची या हिशोबाने त्यांचं काम चालू असेल तर तीच गोष्ट त्यांचा पिछा सोडत नाही आणि मग त्यांना ती गोष्ट कशाही पद्धतीने पूर्ण करावी लागते. त्यासाठी त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी लाईफमध्ये महालक्ष्मीची उपासना करणं गरजेचं आहे. महालक्ष्मी अष्टक वाचणं असेल, महालक्ष्मी कवच वाचणं असेल, महालक्ष्मीचे मंत्र असतील, या गोष्टींची त्यांनी भरपूर उपासना साधना केली पाहिजे. स्वतःच्या कुलदेवी कुलस्वामिनीची उपासना त्यांनी केली पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा केले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये प्रॉस्पेरिटी, अबंडन्स या सगळ्या गोष्टी येते. या छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ करू शकता. या लोकांनी जर त्यांना परफ्यूम वापरायची सवय असेल तर त्यांनी एक चांगले ब्रँडेड परफ्यूम एखादा घेऊन आणावा आणि तो एव्हरी फ्रायडे यूज करावा. त्यांनी सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळतील. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वापरून बघा. तुमच्या लाईफमध्ये कसे चेंजेस येत आहेत ते बघा. स्वतःच्या लाईफला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. लाईफ तुम्हाला खूप ब्युटिफुल दिसेल. जिथे तुम्हाला वाटतं आहे की लाईफ कॉम्प्लिकेटेड होती आहे, आपले गोल्स आपल्याला त्रास देत आहेत, तिथे तुम्ही स्वतःच्या लाईफला रिव्ह्यू करा. प्रेझेंट मुवमेंटमध्ये या. फ्युचरमधले गोल थोडे लांब ठेवा. प्रेझेंट मुवमेंटमध्ये आज जगा. त्यावर सगळ्या गोष्टींचा क्लॅरिफिकेशन घ्या. क्लॅरिफाय करा तुमच्या थॉट्समध्ये. मेंटल कन्फ्युजन दूर करा आणि बघा लाईफ अजून सिम्पल होतं. हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.